नवी मुंबईतील शस्त्रप्रेमी निलेश सकट यांनी खड्ग तलवार तयार केली आहे। तर ही तलवार अयोध्येमध्ये श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे। तब्बल 80 किलो वजनाची आणि 7 फूट 3 इंच एवढी लांब ही तलवार आहे आणि या तलवारीची पात पोलादाची असून मूठ पितळेची आहे, ज्याला सोन्याचा मुलामा सुद्धा देण्यात आलाय। तर या तलवारीवर भगवान विष्णूचे 10 अवतार कोरले गेलेत। यासाठी त्यांना साधारणतः 1.5 महिन्यांचा कालावधी तयार करण्यासाठी लागला। आपण पाहतोय ही सुंदर अशी तलवार तब्बल 80 किलोची आहे आणि या ठिकाणी या तलवारीवर विष्णूच्या अवतारांचं साकारण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। श्रीरामासाठी ही खड्ग तलवार तयार करण्यात आलेली आहे आणि ही खड्ग तलवार श्रीरामाचरणी अर्पण करण्यात येणार आहे। नवी मुंबईतील शस्त्रप्रेमी निलेश सकट यांनी ही सुंदर अशी खड्ग तलवार जी आहे ती तयार केलेली आहे आणि ही तलवार तयार करण्यासाठी त्यांना साधारणतः 1.5 महिन्यांचा कालावधी लागलेला आहे। नंदक खड्ग असं तिचं नाव आहे आणि या तलवारीचं विशेष म्हणजे या तलवारीवर विष्णूचे अवतार जे आहेत ते कोरण्यात आलेले आहेत। तब्बल 80 किलो वजनाची आणि 7 फूट 3 इंच एवढी ही तलवार आहे। राम मंदिर पाहण्यासाठी देशातील अगदी कानाकोपऱ्यातून अनेक भक्त अयोध्येमध्ये दाखल होत आहेत। सध्या अयोध्येमध्ये थंडीची लाट पसरली आहे, त्यामुळे इथल्या स्थानिकांनी भक्तांची सेवा म्हणून मोफत चहाचे स्टॉल्स उभारलेत। दररोज साधारणतः 1 लाख कप चहा अयोध्येतील या ठिकाणावर असलेल्या स्टॉलवरून भक्तगणांना वाटण्यात येतात। तर सकाळी 6 वाजल्यापासून हे स्टॉल भक्तांसाठी खुले होतात आणि अनेक भक्त बोचणाऱ्या थंडीमध्ये चहाचे घोट पिताना या ठिकाणी पाहायला मिळतात। तर रामसेवा हीच पाठीमागची भावना असल्याचं हे स्टॉल धारक सांगतात। अयोध्येतील याच टी स्टॉलवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। उत्तर भारतात सध्या थंडीची लाट आली आहे आणि याच उत्तर भारतात असलेला अयोध्या या शहरात एका बाजूला राम प्रतिष्ठा सोहळा जो आहे तो उद्या पार पडणार असून अनेक राम भक्त जे आहेत ते अयोध्येत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। अयोध्येतील तापमान सध्या 4 ते 5 डिग्री सेल्सिअस असलं, यासाठी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी जर तुम्ही अयोध्येत पाहिलं तर असे चहाचे जे स्टॉल आहेत ते उभारले गेलेले आहेत। रामसेवा करण्यासाठी भाविकांची